आणि उपस्थित सर्व मान्य हे गाईज, मी प्रजिता बुरुड. तर आमच्या गावची होती यात्रा, आनंदी माता मंदिर आहे आणि तिथली यात्रा होती. तर सप्ताह होता त्या ठिकाणी आणि आम्ही आलो होतो भारुडाच्या दिवशी. तर भारुड होतं. भारुड ही काय संकल्पना आहे ना, ते पण मी तुम्हाला आज डिटेलमध्ये सांगणार आहे. खूप सुंदर भारुडाचा कार्यक्रम झाला गाईज. ज्यांना ज्यांना यात्रेला यायला नाही जमलं ना, त्यांनी माझ्या व्हिडिओमध्ये पूर्ण आनंदी आईची यात्रा तुम्ही पाहू शकता. आणि येस, भारुड होतं कुशरे भोईरवाडीचा. तर तुम्ही पूर्ण भारुडाचा कार्यक्रम नक्की पहा. लेट्स गो, लेट्स गो, लेट्स गो. आवाडच्या वतीनं त्याचप्रमाणे आनंददेव यात्रा उत्सव कमिटीच्या वतीनं आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो. आणि या ठिकाणी आज या आवाज आनंददेव यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी पोस्ट कुस्रे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या मंडळानं या ठिकाणी सुपारी घेऊन आपली या ठिकाणी कलारूपी सेवा दाखवण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं यात्रा कमिटीच्या वतीनं आवाड ग्रामस्थांच्या वतीनं आपलं सर्वांचं ग्रामपंचायतच्या वतीनं मी आपलं या ठिकाणी आभार मानतो. आणि या ठिकाणी या टेस्टसाठी मी ज्या मान्यवरांचा नामोल्लेख केला जाईल त्यांना मी विनंती करतो की आपण विलंब या ठिकाणी स्टेजवर यायचंय. त्या गावच्या विद्यमान लोकनियुक्त सरपंच भूमिताई मोशे यांना मी विनंती करतो की आपण या टेस्टसाठी स्टेजवर उपस्थित राहायचंय. त्याचप्रमाणे कुंडलिक शेठ बाबूजी बुरुड उपसरपंच या मान्यवरांना विनंती राहील आपण या ठिकाणी
कुठं गेला कुठं लागवरला कुठं असतात यमराज ए यमा आईला कुठं गेला कुठं असतात काही काही कामाला निघालं बायकुना मला चिहा दिला का भरून चिहा दिला मला हे काय तेवढ्यात माझा तो नातो सो भारुडाचा कार्यक्रम कसा झाला पाहिला ना तुम्ही, आवडला की नाही तुम्हाला? सो त्यानंतर दुसऱ्या दिवशी असतं सकाळी सकाळी हारतुरे. तर हारतुऱ्याचा कार्यक्रम कसा झाला ना ते आता तुम्ही नेक्स्ट व्हिडिओज मध्ये पहा. लेट्स गो लेट्स गो लेट्स गो. हमर हे नावा घाटात हमर हे नावा सो गाईज हारतुराचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर असतं काल्याचं कीर्तन. आणि काल्याचं कीर्तन कसं झालं, खूप छान कीर्तन झालं, खूप छान त्यांनी सांगितलं आणि त्या ठिकाणी बरेचसे मान्यवर आले होते आणि त्यांचे सन्मान पण झाले. तर तो पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा. लेट्स गो लेट्स गो लेट्स गो. आपल्या खेड तालुक्याची माझी सौदी आमचे जीवन मित्र माझी दाजी हरियाणा बाबा शेट्टी भगरा सिंह बाळासाहेब सरपंच मनोहर शेट्टी भगरा आहे, अशी दादा पवार साहेब आहे, सगळी सावंत दादा आहे. म्हणून वेळेचं भान मी आता ठेवणार आहे. तर सोनाली पाहती गवळणी तवती पालची दुधणी सगळ्या गवळीनं पाहिलं तर या पुरुषानं सगळी मुलगी पालती घातली आहे. म्हणती नंदाची पुरे आजी चोरी केली घरी सगळ्यांनी अंदाज लावला. बाबासाहेब पोराने केलं दया मिळून असेल हे दुसरी आयसी
म्हणजे त्याच्याशिवाय येण्यासाठी करणार गुगलातून सोप वर्ग. आता ऐका, देवानी घागरी पालथी का घातल्या, ही घागर कुठली, रात्र कुठली, पाठ कुठली, गौरव कुठली, तिला तू त्यांनी सांगणार आहे. महाराज देवाला काय तयार तुझं पडले, त्याला दरी दुन्हा ठेवलंय मनाला, चित्त सोडी येले शी घागरीने त्यामुळे चित्तय बघा. आता पुढे ऐका मायनो, घागर पालथी घालणं चांगलंय का वाईट आहे? हा, शेताला गेल्यावर प्रॉब्लेम पालथ्या घाली का? पण जीवन झालं तांब्या कसं आहे, फळीला तांब्या कसं आहे, पालत आहे, फुलीवर तांब्या कसं आहे, गडवा पालत का? बघा, जीवन झाल्यावर आपण भांडं पालत घालतो, त्याच्यात ही जी घागर आहे त्याच्यामध्ये घाण आहे, काम, क्रोध, दम, अहंकार, लोभ, बरोबर आहे का? ओले मृत्यूचे मंदिर आत गुंफा करिता ती कोभर त्याचा नका करू आणि काढला. याच्यामध्ये काम, क्रोध जे विकार आहे ते एकदा बाहेर काढले, देवाने ते चोरले आणि त्याच्यात परत जाऊन म्हणून पालत. तुम्हाला बोल मुद्दा सांगतो की रात्र कुठली, बाबा ममतानिशी अहंकार दाट, अहंकार नावाच्या जीवनात आपल्याला रात्र अहंकार. माणसाला सगळं जातं पण अहंकार जात नाही आणि अहंकारनं बरेच वाया गेली. अहंकार घालून म्हणजे रात्री ती घालवायची असं गुरुवचनी फुटली पहाड. तुम्हाला जीवनात गुरु महत्वाचा आहे. गुरु तुम्हाला संत मार्ग दाखवतात, देवाची वाट दाखवतात, ते गुरुवचनी फुटली पहाड. आता ही घागर आहे का, तिच्यातला अहंकार बाजूला कसा काढायचा? तुमच्याकडे जर घागर असेल ना घरी, ती घागर हातात घ्यायला दिवस आपल्या घराने झाली, किती खोल पाण्याचा घागर पालती करून पुढवा पुढवती का? पण घागर काढावी, घागरीचं तोंड बारीक असेल, मागचा आकार मोठा असतो, बरोबर आहे का? घागरीत काय आहे, काय आहे? हवा. हा बघ, तेवढं तुम्हाला चांगलं पाठी. आता कोणाचीच हवा नाही. महाराज घागरीत हवा आहे बघा. हे जोपर्यंत घागरीत हवा आहे तोवर पाणी येणार. पण घागर जर अशी कानावडी केली तर एका बाजूने हवा बाहेर जाती आणि एका बाजूने पाणी आतमध्ये येतं. बघा, जोपर्यंत घागरीतली हवा बाहेर जात नाही तोवर त्याच्यात पाणी येत नाही, आणि जोपर्यंत या शरीरातला अहंकार बाहेर जात नाही तोवर इथं जेवण राहत नाही. महाराज तू गोड वाजवणारा माणूस या. हे पहा, या ठिकाणी या सभा मंडपाचं काम
या गावचे इंजिनियर जोशी साहेब आणि त्या डोंगराच्या पलीकडे जोशी साहेब आहेत. या ठिकाणी भगवान शेठ पोकरकर. या ठिकाणी सर्वांना रुचेल आणि पचेल असं या ठिकाणी आणि कार्यक्रमाला शोभा वाढेल असा सभामंडप करून दिला. त्याचप्रमाणे या ठिकाणी साहेब अजूनही जागा अपुरी पडते. या ठिकाणी अजून एक आम्हाला 10 लाखाचा सभामंडप पाहिजे केलं आणि आपण सर्वजण या ठिकाणी या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित आलात. आपण सर्वांच्या या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. चला, आदरणीय भगवान शेठ पोकरकर, आदरणीय बाळशीराम महाराज मेंढे आणि आदरणीय शामरावजी वाळून, दत्ता शेठ वाळून, निलेश दादा पवार, अंबर शेठ सावंत, मनोहर दादा पोकरकर आणि उपस्थित सर्व मान्यवरांच्या आशीर्वादाचे या ठिकाणी आहे आनंदाच्या प्रांगणात सुंदर अशा सभामंडपाचा जन्मगाव आहे. तसंच आवड गाव सुद्धा आम्ही स्वतःच गाव समजून या ठिकाणी काम करत असतो. काम करत असताना मागच्या काळामध्ये सर्व मंडळी म्हणजे देवराम शेटकोड असतील, आमचे शामराव मामा असतील, सर्व मंडळी आमच्याकडे आली. त्यांनी सुद्धा सांगितलं भैरवनाथ मामांचा सुद्धा त्या ठिकाणी सभामंडप झाला पाहिजे. मी त्यांना मागच्या वेळेस सांगितलं आता, कारण म्हणजे मार्च एप्रिल मध्ये ज्यावेळेस काम करत असताना आता नवीन जिल्हा नियोजन असेल किंवा 25-15 असेल याच्या माध्यमातून निश्चितपणानं तुमचा सभामंडप या ठिकाणी होईल. या ठिकाणी या गावच्या सरपंच मोशेट असतील, उपसरपंच कुणी रोड असतील, आमचे यशवंत रोड असतील, सर्व मंडळी या ठिकाणी धाडीने काम करत असतात. ह्या काम करत असताना एकच घंटा लावून आमचे श्यामामा असतील, आमचे दत्ताजी भावंड असतील, सर्व मंडळी या ठिकाणी त्यांना त्याच उत्साहानं गावामध्ये एकीचं राजकारण करून, कारण मागच्या काळामध्ये सुद्धा एवढं मोठं मंदिर खेड तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये भैरवनाथ महाराजांचं मंदिर आवड गावाच्या म्हणजे वैभवात भर घालणारं मंदिर या ठिकाणी झालेलं आहे. हे करत असताना त्या ठिकाणी ठेवता एवढी मोठी ग्रामपंचायत मध्ये सगळी एक दिलाने काम करत असतात. याचाच एक दिलाने काम करत असताना गावाचा विकास 100% होतो. हा विकास होत असताना आमच्यासारख्या म्हणजे तुम्ही कुठल्याही पक्षी राजकारण आणता, कुठल्याही पक्षाच्या विकासासाठी येणार आहे. तुम्ही आम्हाला भविष्यकाळात सुद्धा कुठलंही काम सांगितलं तर तुम्हाला मी आश्वासन देतो. तुम्ही सांगितल्या ठिकाणी निश्चितपणे आम्हाला माहित आहे. आता सभामंडप झाला. सो काल्याचं कीर्तन झाल्याच्या नंतरच तो काल्याचा महाप्रसाद, तर डाळ भात शाकभाजी रवा यावेळेस होता. तर पंक्ती बसलेला पूर्ण कार्यक्रम कसा झाला ना ते तुम्ही नक्की पहा. लेट्स गो लेट्स गो लेट्स गो. जे अन्नदाते होते संक्रांत यांचे 50 किलो गहू त्याला 2 सन्मान त्या मान्यवरातून आम्हाला केलं. आपण आणि सो गाईज, आमच्या गावची यात्रा, आनंद यायची यात्रा कशी वाटली तुम्हाला ते कॉमेंट्स करून नक्की कळवा आणि खूप लोकांना व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करायला पण विसरू नका आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.